आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे बघा, आणि त्या ब्रेकिंग न्यूजवरती अर्थातच सगळ्यांचं लक्ष आहे. त्याबद्दलची माहिती समोर येताना दिसते. इंदुरीकरांच्या लेकीच्या लग्नात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचं कळतंय. इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी साहिल यांचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये धूमधडाक्यात पार पडला. पण लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. लग्न सोहळ्यात चोरीची घटना समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात 2 महिलांच्या गळ्यातील 6 तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात दागिने चोरी प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं आपलं सर्वांचं बातमी आता विदर्भ जालन्यातनं. जालना शहरामध्ये काय घडलंय बघा. जालना शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण तयार झालं होतं. मात्र दुपारी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. मुरबाडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा कहर केला. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले लग्नमंडप, डेकोरेशन साहित्य कोसळलंय. धाराशिवमध्ये विजेच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. आणि या पडलेल्या पावसामुळे फळपिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर शहापूर तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. बातमी नंदुरबारमधून. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं. नांदेड शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारी अचानक पाऊस कोसळला. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस पडतोय. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अकोल्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दुपारच्या वेळेला जोरदार हजेरी लावली. मात्र वादळी वाऱ्यामुळे फळबागांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. आता पाहूया यवतमाळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पावसामुळे पालेभाज्या तसंच काढणीला आलेल्या गव्हाला मात्र चांगलाच फटका बसलाय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या पावसामुळे मका, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल, कांदा पिकाला मोठा फटका बसला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी संकट कोसळलंय. यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये या आसमानी संकटामुळे परत एकदा उभं पीक आडवं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वादळी वारा सुटला आणि त्यात हा पाऊस बरसलेला आहे. ठीक आहे, या सगळ्या उकाड्यात थंडावा असं जरी आपण म्हणत असलो तरी मात्र शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.